आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बातमी आणि बरंच काय. आणि इथून पुढचा अर्धा तास काही खास बातम्या, काही गोष्टींचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे धान खरेदी घोटाळ्याच्या वरून पेटलेल्या राजकारणाची. कारण धानाच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप होतोय आणि या आरोपांना प्रत्यारोप सुद्धा झाल्यानं आता राजकारण पेटलंय. भाजप आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या घोटाळ्यातल्या आरोपींना कोण वाचवत आहे, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांची पुन्हा नियुक्ती का केली जाते असे प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढंच नाही तर या घोटाळ्याच्या संदर्भातली कागदपत्र देऊनही 14 महिन्यानंतर एसआयटीचा अहवाल का नाही, घोटाळ्यातील दोषींना पाठीशी का घातले जात आहे, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळात नेमकं काय चाललंय असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय. कारण जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही आणि एसआयटीची स्थापना होऊनही अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात कोण पाठीशी घालतंय, कोणाला पाठीशी घालतंय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. हा सगळा प्रकार आहे 2019-20 मधला. 2019-20 मध्ये भंडारा जिल्ह्यात धान खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप झाला. त्यावरून राजकारणही पेटलं. कारण भाजपचे आमदार परिणय फुके यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा थेट आरोप केला. एवढंच नाही तर स्थानिक ठिकाणी हा प्रश्न लावून धरल्यानंतर त्यांनी विधानसभेत आणि थेट मंत्रालयात मुख्यमंत्र्यांपर्यंत याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला त्यांना पुन्हा त्याच जिल्ह्यात बदली करून पाठवल्याचा दावा सुद्धा फुके यांनी केला. त्यामुळे धान घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई होणार की त्यांना पाठीशी घातलं जाणार, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. भाऊ, मला एक सांगा की नेमका हा घोटाळा काय झाला, कोणी कोणी केला, कोण आरोपी आहे? यात बघा, या संदर्भात जो घोटाळा झाला, या संदर्भात जे तिथचे जे खरेदीमध्ये जे जे इन्वॉल्ड आहे आणि खालच्या स्तराच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयातल्या सर्वात उच्च अधिकारी आणि मी म्हणतो की मंत्रीसुद्धा या सगळ्या घोटाळ्यात इन्वॉल्ड आहे. कारण ज्यावेळेसपासून म्हणजे आधी या संदर्भात खरेदी व्हायची त्यात एकही रुपयाची अनियमितता व्हायची नाही. आणि आता 2 वर्षापासून ज्यावेळेसपासून ही महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आले आणि के सी पाडवी जे या विभागाचे मंत्री झाले त्यावेळेसपासून नुसतं भ्रष्टाचार तर होऊनच राहिलं आहे, पण मंत्रीसुद्धा त्यांना कुठेतरी त्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठराख करण्याचं काम मंत्रीसुद्धा करतात आहे. आता गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडारा जिल्ह्यामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून खरेदी होते. आदिवासी शेतकरी जे असतात त्यांचा जो धान असतो तो त्याची खरेदी होते. पण जो कृषी विभागाचा जो अहवाल आलेला आहे, कृषी विभागाने जो त्यांच्या याच्यात सांगितलं आहे की जितकं कृषी विभागाने दर्शवलेलं जो पूर्ण त्या एरियामध्ये जितक्या हेक्टरमध्ये धानाचं जे पीक होतं त्याच्या दुप्पट खरेदी या आदिवासी विभागाने त्या भागात केलेली आहे. तर असा हा एक मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून झाला आहे. जवळपास 84 प्रकरणं असे आहेत की ज्यांचे त्या सातबाऱ्यांची ज्यावेळेस चेकिंग केली त्यावेळेस तिथे ॲक्च्युअल शेती करतच नव्हतं कोणी, म्हणजे तिथे पाण्याची कुठेही सोय नव्हती. असे 84 सातबारे होते. चुकीचे सातबारे वापरून चुकीचे हे करून सगळं दुप्पट जवळपास धान खरेदी झालेली आहे. नेमकी किती खरेदी केली, काही कळला तो आकडा? जवळपास 2,82,000 क्विंटलची खरेदी रब्बी हंगामात 19-20 मध्ये करण्यात आलेली होती. आणि तितकं त्या भागात पेराच नाही आहे. आणि तिथे जवळपास जो आमचा अंदाज आणि कृषी विभागाने जो आम्हाला तो 1.5 लाख क्विंटलच्या वर तिथे पेरा झाला नाही आहे. तर 2,82,000 क्विंटल यांनी खरेदी कुठनं केलेली आहे. काय झालं की या संदर्भात ज्यावेळेस मी तक्रार केली त्यावेळेस राज्य सरकार कुठेही पाऊल उचलत नव्हतं, म्हणून मी केंद्रामध्ये त्या संदर्भातली कंप्लेंट केली, तक्रार केली. केंद्र अन्न व नागरी पुरवठा जो विभाग आहे त्यांनी एक पत्र राज्य सरकारला पाठवलं आणि या संदर्भात चौकशी करण्याकरता सांगितलं. आणि राज्य सरकार ज्यावेळेस चौकशी करण्याकरता टाळाटाळ करते त्यावेळेस केंद्र सरकारचं एक पथक इथे पाठवून त्यांनी जवळपास 100 सॅम्पल आदिवासी विभागाचे जे 100 सॅम्पल होते जे त्या धाडी मारून ते सॅम्पल जप्त केले. आणि त्या जप्त केलेल्या सॅम्पलची ज्यावेळेस त्यांनी लॅब टेस्टिंग केली त्यावेळेस ते अनफिट फॉर ह्युमन कन्झम्पशन असं त्यांनी शेरा दिला. त्यांनी त्यानंतर आपलं एक पत्र दिलं की बाबा हे जे मिलधारक असतील किंवा हे जे गोडाऊनवाले असतील, गोडाऊन मालक असतील, यांना ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे नोंद करा. पण एकही आतापर्यंत मिलवरती किंवा फॅक्टरीवर किंवा
कोणत्याही गोडाऊनवर एकही गुन्हा दाखल झालेला नाही आणि कुणावरच आतापर्यंत ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई नाही. आणि ज्या लोकांनी हा भ्रष्टाचार केला, जे गोडाऊन मालक किंवा मिलर्स किंवा हे सगळे इन्व्हॉल्ड होते, त्यांना परत यावर्षी सुद्धा त्यांना ठेका देण्यात आलेला आहे. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. दरम्यान भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या आरोपांनंतर आम्ही आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण वारंवार फोन करून सुद्धा त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया मिळू शकली नाही किंवा त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपले प्रतिनिधी निलेश पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. निलेश, माझा आवाज पोहोचतोय? होय. निलेश, किती वेळेला फोन करण्याचा प्रयत्न केला होता के.सी. पाडवी यांना? त्यांच्या किंवा त्यांच्या पीए किंवा अन्य कोणाशी संपर्क झाला का? त्यांनी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल? आज दुपारनंतरून जेव्हापासून हा सगळा आरोप प्रत्यारोप होत होता तेव्हापासूनच आपण आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र दुपारपासून त्यांचे फोन लागत नव्हते. त्यांना वारंवार केल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील लोक सुद्धा फोन उचलत नव्हते. दुपारनंतरून त्यांच्या खासगी सचिवाचा संपर्क झाला. मात्र केंद्रीय आदिवासी विकास मंत्र्यांची प्रेस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक चालू असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यामुळेच के.सी. पाडवींचा संध्याकाळपर्यंत या बैठकीत ते उपस्थित असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि त्यांच्या प्रतिक्रिया मिळू शकल्या नाही असं त्यांच्या नंदुरबार मधल्या कार्यालयाकडनं कळवण्यात आलंय. बर, पण यावर आता के.सी. पाडवी प्रतिक्रिया कधी देणार? कारण या विभागाचे ते मंत्री आहेत, त्यामुळे या विषयावर त्यांना काही ना काहीतरी तर बोलावंच लागेल. मुळातच के.सी. पाडवी सुद्धा करोना बाधित असल्याचं समजत आहे. त्यामुळे ते मुंबईतल्या आपल्या घरीच औषधोपचार घेत आहेत आणि ते सगळा कारभार जो आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्व मंत्रालयाचा कारभार सध्या बघत आहेत. त्यामुळे आता आपल्या आरोपानंतर पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी या सगळ्या आरोपानंतर एकदा संपर्क करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांची नेमकी या सगळ्या विषयावरती बाजू काय हे जाणून घेण्याचा आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा प्रयत्न करूया. बर निलेश, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे एक मोठा घोटाळा खरं तर, पण याबद्दल सध्या बोलायला कोणीच तयार नाही. दरम्यान भंडाऱ्यातला हा धान घोटाळा नेमका काय आणि कसा आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. दोन 2019-20 मध्ये रब्बी हंगामामध्ये धानाची खरेदी करण्यात आली. 64 खरेदी केंद्रावर मिळून ही खरेदी करण्यात आली आणि 30 लाख क्विंटल धानाची इथे खरेदी केली गेली. आदिवासी विकास महामंडळाकडून ही खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ही खरेदी झाली. स्वाभाविकपणे ग्रामीण भागातून अशाच पद्धतीनं धानाची खरेदी किंवा शेतमालाची खरेदी होत असते. काही केंद्रांवरच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. धान खरेदीच्या कागदपत्रांमध्ये सुद्धा तफावत आहे. म्हणजे कृषी विभागाचे कागद काही वेगळं सांगतात, अन्य विभागाचे कागद काही वेगळं सांगतात. खरेदी केंद्रावर 2-2 हजार क्विंटल धानाची मोजणी करण्यात आली. केंद्राला न जोडलेल्या शेतकऱ्यांच्याकडून या धानाची खरेदी सुद्धा करण्याचा पराक्रम इथल्या काही अधिकाऱ्यांनी केला आणि याचमुळे संशय बळावला. शेतकऱ्यांच्या सह्याच नसल्याचं सुद्धा तपासणीमध्ये उघडकीस आलंय. माफियांनीच धान विकल्याचा आरोप होतोय आणि यामुळेच भाजपचे आमदार परिणय फुके यांनी हे सगळं प्रकरण लावून धरलं. शेतकऱ्यांना आमिष दाखवलं गेलं आणि प्रत्यक्षात न झालेल्या गोष्टीवरतीच त्यांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्या असा आरोप आहे. शेतकऱ्यांच्याकडून 7/12 सुद्धा मिळवण्यात आला. ऑक्टोबर 2020 मध्ये या सगळ्याच्या चौकशीचे आदेश पहिल्यांदा जारी झाले. पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली. 7 दिवसात अहवाल करण्याचे निर्देश त्यावेळेला या समितीला देण्यात आले होते. पण प्रत्यक्षात चौकशीतली माहिती नेमकी काय आहे हे गुलदस्त्यातच आहे.
आणि स्वाभाविकपणे एवढा मोठा घोटाळा झाला, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत हा सगळं गेलं, केंद्रानं यात काही अनियमितता असल्याचं स्पष्ट केलं. पण पुढे काय? तर ज्या प्रकारे हा धान घोटाळा झाला आहे, ज्या पद्धतीनं त्यात आरोप झालेत आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती पुन्हा त्याच जागी केली गेली आहे, यावरून सर्वसामान्य लोकांच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि हेच सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न न्यूज 18 लोकमत उपस्थित करत आहे. धान घोटाळ्यातील दोषींना पाठीशी घातलं जात आहे का? 14 महिन्यानंतरही या प्रकरणातले आरोपी मोकाट आहेत का? SITचा अहवाल आणि कारवाई अहवाल आणि प्रत्यक्ष कारवाई हे सगळं कधी होणार? एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या नावे पैसे लुबाडणारे गजाआड कधी जाणार? आरोपींना शिक्षेच्या ऐवजी काही पदं दिली जातात का? कारण जे अधिकारी असताना इथे हा घोटाळा झाल्याचा आरोप होत होता, मधल्या काही काळात त्यांची बदली करण्यात आली होती चौकशीच्या दरम्यान, पण आता पुन्हा तेच अधिकारी त्याच जागांवर नियुक्त केले गेले. आणि यामुळेच प्रश्न उपस्थित केला जातोय, त्या अधिकाऱ्यांवर मेहर नजर का आणि कोणाची? भंडाऱ्यातल्या धान घोटाळ्यावरून ऐन थंडीमध्ये राजकारण तापलंय. नेमकं काय काय घडतंय पाहूया. जाऊयात थेट नागपूरला. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, सर्वसामान्य शेतकरी प्रचंड कष्ट करतो. मधल्या काही काळात अवकाळीनं विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अक्षरशः तोंडचं पीक पळालं होतं आणि त्यातूनही अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. काय सुरू आहे नेमकं? मिलिंदचा निश्चित अत्यंत धक्काधक्का हा संपूर्ण प्रकार आहे. म्हणजे आदिवासी विभागामार्फत वेगवेगळ्या आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यामध्ये ही एक योजना असते की आदिवासी भागातले जे आदिवासी असेल आणि गैर आदिवासी असेल यांच्या जो धान असतो त्या धान आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी केला जातो. आता महत्त्वाचा विषय की ज्या भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये या महामंडळाचं कार्यक्षेत्र येतं त्या कार्यक्षेत्रा भागामध्ये एकूण जे धानाचं उत्पन्न आहे हे 1,50,000 क्विंटल आहे. असं असताना मात्र महामंडळाने खरेदी केलेल्या धानाची आकडा किती आहे? तो 2,82,000 क्विंटल आहे. म्हणजे साधारण जवळपास 1,30,000 क्विंटल जास्त धान खरेदी करण्यात आलं. आणि महत्त्वाची गोष्ट की जे काही कागदपत्र काही केस स्टडी केंद्रीय संस्थेने तपासली त्यामध्ये असं निदर्शनामध्ये आलं की ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा हा पडीत जमिनीचा आहे किंवा ती शेती कसलीच जात नाही अशा सातबाऱ्यावर देखील खरेदी केल्याचं दाखवलं गेलं. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा विषय आहे की ग्रामीण भागामधले ज्या काही सेवा सहकारी सोसायट्यामार्फत याची खरेदी जाते तिथे जे लाभार्थी शेतकरी दाखवले जातात मुळातच ते बोगस दाखवले जातात. म्हणजे कागदोपत्री हजारो क्विंटल अतिरिक्त खरेदी केल्याचं दाखवलं जातं आणि मग तो लाभ यामधले जे या संपूर्ण रॅकेटमधले जे गुंतलेले कर्मचारी असेल अधिकारी असेल हे सर्व याची मलाई खातात. आता महत्त्वाचा विषय हा आहे की परिणय फुके यांनी जे आरोप केले त्यांचं असं म्हणणं होतं की SIT या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. मागच्या 10 महिन्यापासून तपास सुरू असताना मात्र अहवाल अजून सादर केला गेला नाही. गोंदियाचे अधीक्षक जे आहे गोंदियाचे जे पोलीस अधीक्षक आहे विश्वास पानसर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करत आहे. मात्र मागच्या 10 महिन्यापासून त्यांनी साधी चौकशी करून आपला अहवाल देखील सादर केलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की परिणय फुके यांनी ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले होते सोपान संभारे हे महामंडळाचे व्यवस्थापक होते यांची तडकाफडकी तेव्हा बदली करण्यात आली. असं असताना देखील 10 महिन्यात परत त्यांना त्याच पदावर रुजू करण्यात आलं. तर त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले की या सर्व गोष्टीनंतर एक लक्षात येतं की हे सुनियोजित पद्धतीचं एक षडयंत्र आणि एक रॅकेट काम करत आहे जे आदिवासी समाजाच्या किंवा आदिवासी विभागाच्या नावावर मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करते. आता यामध्ये काही जे कागदपत्र पुढे आले म्हणजे कृषी विभागाने देखील जो अहवाल दिला त्या अहवालात हाच प्रश्न उपस्थित केला की त्या 2 जिल्ह्यामध्ये जो या महामंडळाचं कार्यक्षेत्र येतं त्या भागामध्ये इतकं धानाचं उत्पन्न होतच नसताना इतक्या अतिरिक्त धानाची कशी काय खरेदी होऊ शकते. यावरनं हे लक्षात येतं की कुठंतरी अतिरिक्त धान खरेदी केल्याचं दाखवलं गेलं. बरोबर आहे. पण मग तुषार, मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत याची तक्रार गेली, केंद्राची समिती येऊन गेली, SITच्या अधिकाऱ्यांनी काही चौकशी केली, इतके दिवस झाले, मग SITचा अहवाल का नाही समोर आणला जात? कोण आहे याच्या मागे नेमकं? निश्चितच खरं तर जे SITचे अध्यक्ष आहे किंवा या SITमध्ये जे काही सदस्य आहेत त्यांनी मागच्या 10 महिन्यामध्ये तपास केला. त्यांचा तपास सुरू असल्याचं बोललं जातं आहे. मी आजच गोंदियाचे जे अधीक्षक विश्वास
पानसरे आहे जे या SITचे अध्यक्ष आहेत, त्यांना विचारलं. त्यांनी असे सांगितलं की आमचा तपास सुरू आहे आणि लवकरच आम्ही अहवाल सादर करणार आहे. तर त्यावरनं हे लक्षात येतं की SIT जरी तपास करत असली तरी ते तपास अंतिम टप्प्यामध्ये का आला नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या अधिकाऱ्यांवर आरोप झाले तेच अधिकारी एकदा बदली केल्यानंतर परत ते तिथे रुजू होत असेल तर मग यंत्रणा खरंच पारदर्शकपणे काम करेल का. आता यामध्ये परिणय फुकेंनी जे आरोप केले त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्रालयापर्यंत आरोप केलेले आहे. त्यामुळे आता परिणय फुके यांनी जे पत्र लिहिलं त्यावर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात हेच एक महत्त्वाचा विषय आहे की त्यांचं त्या पत्रामध्ये तीच मागणी होती की मागच्या 10 महिन्यापासून या संपूर्ण प्रकरणाचा तपास होत आहे, मात्र अजून तपास शेवटपर्यंत पोहोचलेला नाही आणि तपासात मधला जो अहवाल आहे तो देखील सादर केला गेला नाही. त्यामुळे कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुनियोजित पद्धतीने होत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काय भूमिका घेतं हे महत्त्वाचं राहणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे मिलिंद सर की भंडारा गोंदिया जिल्हा हा धानाचा कोठार म्हणून ओळखला जातो आणि वर्षानुवर्ष इथे धान खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतात आणि अनेक असे वेगवेगळ्या स्तरावरचं रॅकेट इथे ह्या संपूर्ण धान खरेदी घोटाळ्यामध्ये काम करत असतं. हा फक्त आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदीचा घोटाळा आहे. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या स्तरावर ज्या वेगवेगळ्या विभागाकडनं खरेदी केली जाते तिथे देखील अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या नावाचा शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा दुरुपयोग केला जातो. तर हेच परिणय फुके यांची मागणी होती की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई व्हावी. असं आहे की शेतकऱ्यांना सुद्धा माहिती आहे पण त्यांना कदाचित थोडीशी लालूच दाखवली जात असेल आणि त्यांच्या सातबाऱ्याचा वापर केला जात असेल आणि कागदावर दाखवलं जात असेल की धानाची लागवड त्यांनी केली, त्यांच्याकडनं खरेदी केली, प्रत्यक्षात बिल होणार त्याचं हजारो रुपयांचं, मिळणार हातामध्ये काही शे आणि शेतकऱ्याची फसवणूक होणार आणि मधल्यामध्ये मात्र अधिकाऱ्यांचं फावणार. अर्थात तू म्हणालास त्याप्रमाणे अन्यही काही धान्याच्या खरेदीत अन्यही काही धान्याच्या किंवा शेतमालाच्या खरेदीमध्ये अशा प्रकारचे गैरव्यवहार जर का होत असतील तर ती बाबसुद्धा गंभीर आहे. पण ज्याला धानाचं कोठार म्हटलं जातं तिथेच जर का धानाच्या खरेदीत अशा प्रकारचे गैरव्यवहार होत असतील तर ते प्रशासनाकरता निश्चित लाजिरवाणं आहे. तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूयात की सरकारच्या वतीनं कोणी ना कोणीतरी यावर उत्तर देईल, कारण या विभागाचे जे मंत्री आहेत KC पाडवी यांना आपण दुपारपासून संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांच्याकडून, त्यांच्या स्वीय सहायकाकडून किंवा त्यांच्या विभागाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद या विषयावर मिळालेला नाही.